Hello students, good morning. Today we will discuss the last part of third chapter, that is FDI, Foreign Direct Investment. What is the meaning of foreign direct investment? As the name indicates that it is a investment. What type of investment? Foreign investment. Okay, so foreign direct investment is an investment in a business मध्ये असणारी ही इन्व्हेस्टमेंट आहे बाय ॲन इन्व्हेस्टर फ्रॉम अनदर कंट्री. दुसऱ्या देशातल्या व्यक्तीने आपल्या देशातील बिझनेसमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट मीन्स काय आहे? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. बघा, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इज ॲन इन्व्हेस्टमेंट इन ए बिझनेस बाय ॲन इन्व्हेस्टर फ्रॉम अनदर कंट्री फॉर विच द फॉरेन इन्व्हेस्टर हॅज कंट्रोल ओव्हर द कंपनी परचेस्ड. मोर दॅन 50% असेल तर काय आहे? डेफिनेटली त्यांचा कंट्रोल त्या बिझनेसवरती राहणार आहे. It is also defined as cross-border investment made by a resident in one economy in an enterprise in another company. एका देशातल्या रहिवाशाने दुसऱ्या देशातल्या कंपनीमध्ये, संस्थेमध्ये, बिझनेसमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर दॅट इज नोन ॲज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. सो इट इज डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन टू प्रोडक्शन in a country by a company located in another country, either by buying a company in the target country or expanding operations of an existing business in that country. डायरेक्ट प्रोडक्शन करण्यासाठी किंवा काय आहे की एक्सपान्शनसाठी काही फंड लागतो म्हणून इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर दॅट इज नोन ॲज FDI. सो there are various types or mainly 4 types of FDI. 4 प्रकारे काय करू शकतात ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. काय आहे ते? बाय डायरेक्शन, बाय मोटिव्ह, बाय टार्गेट अँड बाय एंट्री मोड्स. आता या प्रत्येकाचे परत काय आहेत? 2 प्रकार आहेत. बाय टार्गेट जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, फॉरेन इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती काय आहे? फर्स्ट आहे हॉरिझॉन्टल FDI. हॉरिझॉन्टल FDI मीन्स काय? वेअर द कंपनी कॅरीज आउट द सेम ॲक्टिव्हिटीज ॲब्रॉड ॲज ॲट होम. आता याच्यामध्ये जिथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती काय आहे? या दोन्ही कंपन्यांची काय आहे? सेम ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे काय एक्झाम्पल, समजा टोयोटो कंपनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो टोयोटो असेंब्लिंग कार्स इन बोथ जपान अँड UK, युनायटेड किंगडम, ह्या दोन्ही ठिकाणी त्यांचं एकच फंक्शन चालतं. त्यामुळे यांनी केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे दॅट इज नोन ॲज हॉरिझॉन्टल FDI. देन व्हर्टिकल FDI. व्हर्टिकल FDI मीन्स काय? व्हेन डिफरंट स्टोरेज ऑफ ॲक्टिव्हिटीज आर ॲडेड ॲब्रॉड. where the FDI takes the firm nearer to the market is called as forward vertical FDI. म्हणजे आता याचं उदाहरण दिलं आहे तुम्हाला मी की टोयोटो ॲक्वायरिंग ए कार डिस्ट्रीब्युटरशिप इन अमेरिका. अमेरिकेमध्ये पण ती काय करते? कार डिस्ट्रीब्युशन करते. त्याला म्हणायचं फॉरवर्ड व्हर्टिकल FDI. ऑर व्हेअर इंटरनॅशनल इंटिग्रेशन मूव्स बॅक टुवर्ड्स रॉ मटेरियल्स. रॉ मटेरियल मिळवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल दॅट इज नोन ॲज बॅकवर्ड व्हर्टिकल FDI. फॉर एक्झाम्पल टोयोटो ॲक्वायरिंग ए टायर मॅन्युफॅक्चरर. बरं की टायरमध्ये इन्व्हेस्टमेंट करते आणि कारण ते टायर त्यांचं काय आहे? रॉ मटेरियल आहे टोयोटोचं, आणि मग त्याला काय म्हटलं जाईल? व्हर्टिकल FDI. हॉरिझॉन्टल FDI अँड व्हर्टिकल FDI हे कशाचे आहेत? टार्गेटचे. ओके, सेम ॲक्टिव्हिटी आहे. देन सेकंड बाय मोटिव्ह. मग आता बाय मोटिव्ह FDI करायचे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायचे आहे तर याच्यामध्ये कशासाठी असेल? बाय रिसोर्स सिकिंग. म्हणजे काय आहे की जे काही रॉ मटेरियल आहे ते मिळवण्यासाठी, त्यानंतर काही मशिनरी आहे ती मशिनरी मिळवण्यासाठी जर काही इन्व्हेस्टमेंट केली जात असेल दॅट इज नोन ॲज बाय मोटिव्ह. ओके, देन मार्केट सिकिंग. काही मार्केट मिळवायचं असेल
की एखाद्या कंट्रीचं मार्केट आपल्याला अचीव करायचं आहे आणि ते मार्केट मिळवण्यासाठी आपण काय करतो की त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. सिक्युअर मार्केट शेअर अँड सेल्स ग्रोथ इन टार्गेट फॉरेन मार्केट. बघा, मला काय करायचं आहे, जपानचं मार्केट मला मिळवायचं माझ्या कंपनीला आणि म्हणून मी जपानच्या एखाद्या कंपनीमध्ये काय करते की इन्व्हेस्टमेंट करते आणि तिथं काय होते की सेल करण्याचा प्रयत्न करते. दॅट इज नोन ॲज मार्केट सिकिंग. देन इफिशियन्सी सिकिंग, की काही इफिशियंट स्ट्रक्चर म्हणजे युजफुल फॅक्टर्स, कल्चर, पॉलिसीज, मार्केट याचा फायदा गव्हर्नमेंटच्या काही समजा फॉरेनच्या किंवा भारतातल्या काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसी ह्या काय आहेत बेनिफिशियल आहेत असं एखाद्या फॉरेनच्या कंपनीला वाटलं आणि त्या कंपनीने जर इकडे इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला काय म्हणायचं, इफिशियन्सी सिकिंग. देन स्ट्रॅटेजिक ॲसेट सिकिंग, seeks to acquire assets in foreign firms that promote corporate long term objectives. काही लँड असेल, काही मशिनरी असतील आणि ह्या काही ॲसेट्स ॲक्वायर करण्याच्या दृष्टीने जर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होत असेल तर त्याला काय म्हणायचं, स्ट्रॅटेजिक ॲसेट सिकिंग. म्हणजे बाय मोटिव्हचे 4 प्रकार आहेत, रिसोर्स सिकिंग, मार्केट सिकिंग, इफिशियन्सी सिकिंग अँड स्ट्रॅटेजिक ॲसेट सिकिंग. देन बाय डायरेक्शनच्या दृष्टीने काय केलं जातं तर इनवर्ड FDI म्हणजे काय, ॲन इनवर्ड इन्व्हेस्टमेंट इन्व्हॉल्व्स अँड फॉरेन एंटिटी आयदर इन्व्हेस्टिंग इन ऑर परचेसिंग द गुड्स ऑफ ए लोकल कंपनी. इनवर्ड येणारे आत, इनवर्ड बरोबर. फॉरेन एंटिटी काय करते, एक तर इन्व्हेस्ट करते किंवा आपल्याकडचा माल परचेस करते. देन आउटवर्ड FDI काय असेल, it is a business strategy where a domestic firm expand its operation to a foreign country. आपल्या कंपनीची ब्रँच फॉरेनमध्ये काय करते, एस्टॅब्लिश करते व्हाया ॲक्विजिशन ऑर एक्सपान्शन ऑफ ॲन एक्झिस्टिंग फॉरेन फॅसिलिटी. फॉरेन फॅसिलिटी मिळवण्यासाठी फॉरेनच्या कंट्रीमध्ये आपल्या ऑर्गनायझेशनची ब्रँच एस्टॅब्लिश करणं त्याला आउटवर्ड म्हणतात. इनवर्ड अँड आउटवर्ड. देन बाय एंट्री मोड्स, मग याच्यामध्ये परत 2 आहेत. ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे, इट इज द इन्व्हेस्टमेंट इन ए मॅन्युफॅक्चरिंग ऑफिस एट्सेट्रा. मग इथं काय केलं, डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठीच अर्थसहाय्य केलं जातं, ऑफिससाठी काही अर्थसहाय्य केलं जातं, त्याला ग्रीनफील्ड म्हणायचं. सो इट इज द आयडिया ऑफ बिल्डिंग ए फॅसिलिटी ऑन ए ग्रीन फील्ड सच ॲज फार्मलँड ऑर ए फॉरेस्ट, किंवा डायरेक्ट फॉरेस्टमध्ये किंवा शेतीविषयक काही असतील तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली जाते, त्याला काय म्हणायचं, ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे काही फर्टिलायझरच्या कंपन्या आहेत, शेतीला सहाय्य करणारे अशा काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं त्याला काय म्हणायचं, किंवा काही जंगल आहे, वन आहे यांच्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट करणं त्याला काय. बघा, तुम्हाला माहिती आहे का की बांबू किंवा चंदन, आपण म्हणतो की चंदनाची शेती करण्यासाठी, बांबूची शेती करण्यासाठी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, त्याला काय म्हणायचं, ग्रीनफील्ड. म्हणजे फॉरेनची त्याला म्हणायचं ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट. देन सेकंड आहे मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स. हे आपण शिकलेलो आहोत SYBCom TYBComला. सो मर्जर मीन्स काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ 2 कंपनीज टू फॉर्म ए न्यू कंपनी. 2 कंपन्या एकत्र येतात आणि नवीन कंपनी स्थापन करतात. वाईल अन ॲक्विजिशन म्हणजे काय, परचेस ऑफ 1 कंपनी बाय अनदर कंपनी. एक कंपनी दुसऱ्या कंपनीला खरेदी करते, त्याला म्हणायचं ॲक्विजिशन. आणि या पद्धतीने त्या इन्व्हेस्टमेंट करतात. का करतात आता, हे जे 4-5 प्रकार आपण पाहिले हे काय आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहेत. तर फर्स्ट आपल्याला काय मिळतं, इम्प्रूव्ह फॉरेन एक्सचेंज पोझिशन ऑफ द कंट्री. आपल्याला फॉरेन एक्सचेंज खूप मोठ्या प्रमाणावरती लागत असतं आणि हे मिळवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे काय आहे, FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला 1991 सालची गोष्ट माहितीच असेल की काय झालं होतं की आपला फॉरेन एक्सचेंज पूर्ण संपलेलं होतं आपण, आणि मग काहीतरी ठोस पावलं उचलायची म्हणून ती LPG स्कीम, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन गव्हर्नमेंटने सुरू केली होती. तेव्हा आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते आणि त्यांनी काय केलं होतं की फॉरेन एक्सचेंज इम्प्रूव्ह व्हावं, परकीय गंगाजळीचा साठा आपला वाढावा यासाठी ही स्कीम आणली होती. मग ही सतत आपल्याला काय असतं की आपल्याला काळजी असते की आपले फॉरेन एक्सचेंज आपलं संपू नये, आपल्याकडे पर्याप्त प्रमाणात फॉरेन एक्सचेंज असावं आणि ते येण्याचा एक चांगला सोर्स म्हणजे काय आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे.
देन एम्प्लॉयमेंट जनरेशन अँड इन्क्रीज इन प्रोडक्शन. बरोबर आहे ना, रोजगारात वाढ होते, कारण काय आहे, इन्व्हेस्टमेंट वाढली की आपोआप प्रोडक्शन वाढतं, प्रोडक्शन वाढले की काय होणार आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन होत असतं. देन हेल्प इन कॅपिटल फॉर्मेशन बाय ब्रिंगिंग फ्रेश कॅपिटल. काय होतं, बाहेरचं कॅपिटल आलं, भांडवल आलं की चांगल्या पद्धतीचं कॅपिटल फॉर्मेशन आपलं होतं आणि त्याचा फायदा सगळ्यांना होतो. हेल्प्स इन ट्रान्सफर ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज अँड मॅनेजमेंट स्किल. बरं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही फक्त इन्व्हेस्टमेंट येत नाही, तर त्याच्याबरोबर काय होतं की न्यू टेक्नॉलॉजी पण आपल्याला मिळते आणि मॅनेजमेंटची स्किल जी आहेत वेगवेगळी नवनवीन विचारांची, त्याचा पण आपल्याला आपल्या कंपनीला फायदा होतो. हेल्प्स इन इन्क्रीज एक्सपोर्ट. याच्यामुळे एक्सपोर्ट पण वाढण्यासाठी आपल्याला मदत होते, कारण आपल्याकडं काय आहे की त्या कंपन्या आहेत त्या निश्चितच काय करत असतात की त्यांचं कॅपिटल, त्यांची इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त त्यांना फायदा मिळवून देणारी असावी, या दृष्टीने ते काय करत असतात, आपल्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी देतात, आपल्याला वेगवेगळे स्किल शिकवतात, वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून देतात आणि त्यामुळं एक्सपोर्ट पण वाढण्यास मदत होते. देन इन्क्रीजेस टॅक्स रेव्हेन्यू. आणि ह्याच्यावरती फॉरेनचे इन्व्हेस्टमेंट इकडे आले की त्याच्यावरती निश्चितच टॅक्स असतो आणि मग आपल्याला काय होतं की टॅक्स मिळायला आपलं ते इन्क्रीज होतो, टॅक्स रेव्हेन्यू, टॅक्सपासून मिळणारा रेव्हेन्यू इन्क्रीज होतो. त्यानंतर इट इज अनदर साईड ऑफ ए कॉईन, एव्हरी कॉईन हॅज टू साईड्स. आपण वी डिस्कस ऑलरेडी बेनिफिट्स, देन नाव वी विल डिस्कस अबाउट द डिसॲडव्हान्टेजेस, डार्क साईड ऑफ FDI. काय आहे, डोमेस्टिक कंपनीज फिअर दॅट दे मे लूज देअर ओनरशिप. FDI करायला सगळ्याच कंपन्या तयार होतील असं नाही, कारण काय आहे की ज्या कंपन्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इंटरेस्ट असतात, ऑब्वियसली काय असतं की मी तुम्हाला काय सांगितलं की त्या इंटरफिअर करतात, कंपनीच्या कारभारामध्ये इंटरफिअरन्स त्यांचा वाढतो, कारण त्यांचे शेअर्स 50% जर असेल तर सगळंच कंट्रोल त्यांच्या हातात जातं. म्हणजेच काय आहे, म्हणून ह्या ज्या काही डोमेस्टिक कंपन्या आहेत, डोमेस्टिक म्हणजे इंडियन म्हणूयात आपण, तर ह्यांना काय ओनरशिप आपली जाईल, आपलं सगळं कंट्रोल निघून जाईल अशी भीती वाटते आणि म्हणून ते काय करत असतात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला रिजेक्ट करत असतात. देन स्मॉल कंपनीज फिअर दॅट दे मे नॉट बी एबल टू कॉम्पीट विथ वर्ल्ड क्लास लार्ज कंपनीज. छोट्या कंपन्यांना काय वाटतं की भीती वाटते की आपण मोठ्या कंपन्यांशी, ज्या फॉरेनच्या कंपन्या आहेत, आपण त्यांना टक्कर देऊ शकू का, त्यांच्याबरोबर आपण काम करू शकू का, आणि म्हणून नकोच ती इन्व्हेस्टमेंट, आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जे काही आहे ते आपण करूयात, असा त्या स्मॉल कंपनींचा विचार असतो. देन फॉरेन कंपनीज इन्व्हेस्ट मोर इन मशिनरी अँड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी दॅन इन वेजेस ऑफ द लोकल पीपल. वरती आपण काय म्हटलं होतं की एम्प्लॉयमेंट वाढते, बरोबर आहे की नाही, पण काय आहे की फॉरेन कंपन्यांना ते वेजेस वगैरे लोकांना कामगार ठेवून काम करणं पसंत नसतं, तर त्यांना काय असतं की मशिनरीने तुम्ही कामं करा, ॲटोमॅटिक आलं आहे ना आता AI, बरोबर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरा आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तुम्ही घ्या आणि त्या पद्धतीने काम करा. आणि म्हणून काय आहे की भारतात तर काय आहे की मनुष्यबळ विपुल आहे आणि मग याची भीती वाटते की काम जाईल लोकांना, बेरोजगार होतील लोक आणि आपल्याला त्यांचंच ऐकावं लागेल, हा एक दृष्टिकोन असतो. देन गव्हर्मेंट हॅज लेस कंट्रोल ओव्हर द फंक्शनिंग ऑफ सच कंपनीज ॲज दे युजली वर्क ॲज होल्ली ओन सबसिडरी ऑफ ॲन ओव्हरसीज कंपनी. आणि गव्हर्मेंटला पण भीती वाटते की त्यांचं पण कंट्रोल काय होईल, कमी होईल, आणि ह्या काय आहेत, दे युजली वर्क ॲज होल्ली ओन्ड सबसिडरी ऑफ ॲन ओव्हरसीज कंपनी, आणि आपल्यालाच त्यांच्या हाताखाली काम करावं लागेल, सबसिडरी म्हणून काम करावं लागेल अशी भीती गव्हर्मेंटला पण वाटत असते, आणि म्हणून गव्हर्मेंट पण काय करत असतं की फारसं FDIकडे पॉझिटिव्हली पाहत नाही. आता भारतातली काय स्थिती आहे, FDI इन इंडिया अँड इट्स रूल. तर इंडिया हॅज प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन इकॉनॉमी. आपल्याकडे खूप चांगली फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे. FDI in India has in a lot of ways enabled India to achieve a certain degree of financial stability, growth and development. आणि या फॉरेन इन्व्हेस्टमेंटमुळं आपली भारतीय अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त झाले, ग्रोथ झालेली आहे, तिचा विकास झालेला आहे. This money has allowed India to focus on the areas that needed a boost and economic attention and address the various problems that continue to challenge the country. आणि हा पैसा म्हणजे इन्व्हेस्टमेंटद्वारा आलेला पैसा जो आहे तो आपण आपली अर्थव्यवस्था उच्च प्रतीला नेण्यासाठी, तिला प्रेरणा मिळण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी
वेगवेगळे प्रॉब्लेम जे आहेत, जी आव्हानं आपल्यासमोर आहेत, ती आव्हानं पेलण्यासाठी, ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी याचा आपण काय करत असतो, वापर करत असतो. आता तुम्हाला जर भारतामध्ये काय काय कोणकोणत्या मार्गाने FDI येते, काय प्रोसिजर आहे, तर फर्स्ट आहे ॲटोमॅटिक रूट. म्हणजे काय, FDI अलाउज अंडर द ॲटोमॅटिक रूट विदाऊट प्रायर ॲप्रुव्हल आयदर ऑफ द गव्हर्मेंट ऑर द RBI. बघा, म्हणजे तुम्हाला जर ॲटोमॅटिक आहे, इथे तुम्हाला गव्हर्नमेंटची किंवा RBIची परमिशन घ्यावी लागत नाही. तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करून, म्हणजे डायरेक्ट फॉरेनमधून इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही ती घेऊ शकता. ॲटोमॅटिक. गव्हर्नमेंट रूट व्हाईस वर्सा. मग ही जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आणायची असेल फॉरेनवरून, तर तुम्हाला तिथं काय आहे, गव्हर्नमेंटची परमिशन घेणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटची RBIची परमिशन. बघा, FDI ॲक्टिव्हिटीज नॉट कवर्ड अंडर द ॲटोमॅटिक रूट रिक्वायर prior approval of the government which are considered by the Foreign Investment Promotion Board, Department of Economic Affairs, Ministry of Finance यांची परमिशन घेऊन तुम्हाला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मागवता येते. ठीक आहे, लक्षात आलं काय आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. त्याचे 4 टाईप कोणते आहेत हे समजले का. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की इन्व्हेस्टमेंट काय आहे, हे बघा, इन्व्हेस्टमेंट इन बिझनेस बाय अन इन्व्हेस्टर फ्रॉम अनदर कंट्री. इतर देशातल्या गव्हर्नमेंटनी सुद्धा म्हणूयात आपण, गव्हर्नमेंटनी, बिझनेसनी, ऑर्गनायझेशननी आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे काय आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. त्याचे टाईप्स वगैरे आपण डिस्कस केले. ही PPT पण मी तुम्हाला पाठवून देते, ती पहा, ऐका. आणि खूप छान चांगले PPT नेटवरती अवेलेबल आहेत, त्याचा एक्स्ट्रा अभ्यास करा. ओके, बाय बाय.